गर्दीत पिचलेल्या वसईकरांना दिलासा देण्यासाठी आता वसई भाईंदर रोरो सेवा सुरू झाली असून बहुजन विकास आघाडीचे नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले आहे। बहुजन विकास आघाडीच्या प्रयत्नांतून सुरू झालेली ही सेवा वसई ते भाईंदर हे अंतर फक्त 10 मिनिटात पूर्ण करणार आहे। सध्या रेल्वे मार्गाने हे अंतर कापायला 1 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो, तर रेल्वे मार्गाने प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो। त्यामुळे आता वसई विरारकरांना मुंबई गाठण्यासाठी आणखी एक वाहतुकीचं साधन उपलब्ध झालं आहे। वसईतून मुंबईत रेल्वे मार्गाने जायचे म्हटले तर मुंबई अहमदाबाद मार्गावरील वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। रेल्वे मार्गाने हेच अंतर कापण्यासाठी 20 मिनिटं लागत असली तरी प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो। त्यामुळे वसई विरारकरांना वाहतुकीचे पर्यायी साधन मिळवून देण्यासाठी बहुजन विकास आघाडी सातत्याने प्रयत्न करत होती। मुंबई मॅरीटाईम बोर्डाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर या मागणीला यश आले आणि मंगळवारी या सेवेचा शुभारंभ झाला। वसई आणि विरारकरांसाठी हा एक ऐतिहासिक दिवस आहे। आता वसईकर वाहतूक कोंडी टाळून जलमार्गाने फक्त 10 मिनिटात आपल्या गाडीसह भाईंदर गाठू शकतील। या सेवेमुळे फक्त वेळ वाचेल असे नाही तर प्रदूषण देखील कमी होणार आहे आणि इंधनाची बचत देखील होणार आहे। लोकांचे आयुष्य सुखकर करण्यासाठी बहुजन विकास आघाडी कटिबद्ध आहे। हेच ध्येय ठेवून आम्ही काम करतो अशी प्रतिक्रिया बावियाचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी व्यक्त केली। हा प्रकल्प प्रत्यक्षात येण्यासाठी बहुजन विकास आघाडीने प्रचंड प्रयत्न केले। मुंबई मॅरीटाईम बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या। गेल्या वर्षी महामंडळाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉक्टर माणिक गुरसल यांच्या अध्यक्षतेखाली महामंडळाचे शिष्टमंडळ आणि बावियाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे शिष्टमंडळ यांनी संयुक्त पाहणी केली। या पाहणी दरम्यान एका समितीची स्थापना करत सर्वेक्षण आणि मार्ग निश्चित करण्याचे काम करण्यात आले। या रोरो सेवेच्या दिवसातून 8 फेऱ्या होणार असून दुपारी 1 तास विश्रांती मिळणार आहे। प्रत्येक फेरीत 100 प्रवासी आणि 33 चारचाकी गाड्यांची वाहतूक होणार आहे। सर, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आपण काय वसई विरारकरांसाठी आणणार आहे? आज रोरो फेरी सर्व्हिस आपण चालू केलेली आहे। 2010-11 पासून कंटिन्यूस पाठपुरावा, त्याच्यामध्ये बरेच अडचणी म्हणजे एन्व्हायरमेंटचे असतील, मँग्रोव्स म्हणजे आपण बघितलं इकडे रॅम्प वगैरे बनवायला मँग्रोव्स पासून सगळेच अडचणी आल्या। 2010-11 आज 2024 एवढी वर्ष लागली फक्त रोरो फेरी सर्व्हिस आपल्याला चालू करायला। आज ज्या हिशोबाने महागाई वाढत चाललेली आहे, रस्त्याची कामं हायवेवर वगैरे आपण बघितलं असेल, म्हणजे 2-2, 3-3 तास फक्त घोडबंदरला पोचायला वसई तालुका किंवा पालघर जिल्ह्याच्या लोकांना लागतात। ह्याच्यामुळे 20 मिनिटांमध्ये वसईवरून आपण मीरा भाईंदर, उद्याला जो लिंक रोड मीरा भाईंदरपर्यंत येईल, तर तिकडून आपण न हायवेला जाता लिंक रोडच्या माध्यमातून मुंबईपर्यंत जाऊ शकतात। हायवेवरून जायचं झालं तर मीरा भाईंदरवरून एक 15-20 मिनिटावर हायवे लागतो, मग ठाण्याला वगैरे जायला पण ही सोयीस्कर पडेल। त्याच्यामध्ये दुसरं एक एक्सप्लोरेशन चालू आहे की हायवेच्या ब्रिजच्या पलीकडे जरी रोरो फेरी सर्व्हिस जाऊ शकली। आता दुर्दैवाने त्या ब्रिजची हाईट लो टाईटच्या टायमाला बोटीला जायला हरकत नाही, पण हाय टाईटच्या टायमाला ते ब्रिजच्या हाईटमुळे रोरो फेरी सर्व्हिस त्या पलीकडे जाऊ शकत नाही। तर तिकडे पण आपले प्रयत्न चालू आहेत की तिकडे काहीतरी सोल्युशन काढून जर त्या बाजूला सोडलं तर घोडबंदरवरून डायरेक्ट वेस्टर्न हायवे किंवा ईस्टर्न वाया ठाणा ईस्टर्न मार्गे थ्रू पण आपण जाऊ शकतो। फेज 2 मध्ये लवकरच म्हणजे आपण विरारला जर बघितलं तर नारंगीला मोठ्या प्रमाणामध्ये जेटीचं काम झालेलं आहे। समोरच्या साईडला टिंबी खोडापे म्हणजे इकडून आपल्याला जर पालघरला जायचं असेल तर 1.5-2 तास कमीत कमी, इकडून हायवेला 10 किलोमीटर हायवे पोचायला, तिकडून मनोर किंवा बोईसरवरून लेफ्ट मारून मग आपण मध्ये एक अजून घाट बीट चढून म्हणजे 1.5 ते 2 तास कमीत कमी आपल्या लोकांना पालघर जिल्ह्यामध्ये जे हेडक्वार्टर्स जे आहे तिकडे पोचायला जाणार आहे। नारंगी ते टिंबी खोडावा लवकरच तिची पण फेरी सर्व्हिस चालू होईल। 15 मिनिटांमध्ये आपण पलीकडे म्हणजे आपल्याला 1.5-2 तास फिरायला जातो तर तेवढा टाईम आणि कमी दर्जामध्ये म्हणजे पेट्रोलचा आपण हे बघितलं 2 तासाचं पेट्रोल किती जाळलं जाते, बोटीवर गाडी टाकली समोर उतरले 20 मिनिट मध्ये आपण हेडक्वार्टर्समध्ये पोचू शकतो। हे झालं कामाच्या दृष्टिकोनाने, रोजगार किंवा लवकर पोचण्याच्या हिशोबाने किंवा कुठेतरी आपला पैसा इंधनचा जो खर्च होतो त्याच्यावर असण्याच्या हिशोबाने। टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे आज गोवाला वगैरे आपण बघितलं तर फक्त गाडी चढून समुद्रावर फिरून यायचं आहे,
त्याच्यासाठीच फक्त लोक जातात की कुठे इकडून पलीकडे जायचं, तसं नाही. तर समुद्र आम्ही गाडीमध्ये बसून समुद्र बघून आले, तर तसं पण आपल्या इकडे एक चांगलं टुरिझम पॉईंट ऑफ व्ह्यू लोकांना चांगलं हे होईल. हे झालं ट्रान्सपोर्टच्या हिशोबाने. ह्याच्याच बरोबर आपण वेगवेगळी म्हणजे मेरीटाईममध्ये आम्ही मीटिंग घेतलेली, तर जे प्रायव्हेट बोटी असतील ज्यांना परवानग्या पाहिजे असतील, की जे पार्टी बोट असेल, कोणाला वाढदिवस करायचा असेल, साखरपुडा करायचा असेल समुद्राच्या मध्ये, तर तसे पण काही लोक आम्हाला येऊन भेटलेले की आपले स्थानिक जे मच्छीमार आहे ऑफ सीझन मध्ये कुठेतरी त्या लोकांना ते टुरिझमच्या हिशोबाने 2 पैसे मिळतील, तर त्याच्यासाठी जे लायसन्सेस लागतात, म्हणजे एक झालं मेरीटाईम कडून परवानग्या मिळणं, दुसरं झालं हे फूड एस्टॅब्लिशमेंटचे जे सगळे लायसन्सेस आहेत जे आपल्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटून मिळतात, तर तसं पण प्रॉपर टुरिझम रिलेटेड की आपल्या इकडे लोकांना एक रोजगार निर्मिती, यंगस्टर्सनी अशा सगळ्या व्यवसायामध्ये आला पाहिजे. जसं गोवाला आपण बघतो की बरीचशी लोक आपल्या इकडून फ्रायडे सॅटर्डे संडे जातात, येण्या जाण्याचा खर्च, परत इकडे राहण्याचा खर्च आणि त्याच सोबत हे समुद्राचा एक्सपिरियन्स, आपल्याकडे तो खर्च झाला पाहिजे, आपल्या लोकांनी ते व्यवसाय केले पाहिजे. त्या हिशोबाने सगळे हे प्रयत्न चालू आहेत. NTV न्यूज मराठी, वसई, पालघर.